जे ईश्वर असतं ते अभिजात, जे संपत नसतं ते अभिजात. अभिजाततेला सुरुवात नाही, ती परंपरा आहे. मराठी भाषा ही काल परवा निर्माण झाली नाही, तर ती पूर्वापार चालत आली आहे. चंद्र, सूर्य, तारे, वारे आणि समुद्र तशी मराठी. त्यामुळे आपली मराठी भाषा ही कधीच नष्ट होऊ शकणार नाही. मातृभाषेवर जो निस्सीम प्रेम करतो तो जगातल्या प्रत्येक भाषेवर प्रेम करतो. मुळातच आपल्या रक्तात मिसळलेली, प्राणवायूसारखी दरवळलेली अशी आपली मराठी भाषा असल्याचं प्रतिपादन प्रवीण दवणे यांनी केलं आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सांगता सोहळा आणि पारितोषिक वितरण समारंभ महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बळाळ सभागृहात संपन्न झाला. या निमित्तानं कवी, साहित्यिक प्रवीण दवणे यांचं मराठी भाषेचं अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे आपलं भाग्यच. भाषा जेव्हा निर्माण झाली हे आपल्याला सांगता येणार नाही, कारण ती प्रक्रिया आहे. भाषा नेमकी केव्हा निर्माण होते त्याचं कॅलेंडर नाही. मराठीत बोलायचं असतं, बोलावं लागतं याची चर्चा पूर्वी नव्हती. परंतु पुढे काय बिनसलं, भाषेचं सुद्धा मार्केटिंग करता येतं हे क्लुप्तीबाजांना कळलं असावं. त्यामुळे जागतिकीकरणाच्या रेट्यात इंग्रजी भाषेचं महत्त्व वाढत असताना मराठी भाषेचंही तितकंच टोकाचं आहे हे अधोरेखित करण्यासाठी आधीच्या पिढ्या कमी पडल्याची खंतही दवणे यांनी यावेळी व्यक्त केली. मराठी भाषा ही टिकणारच आहे. पुढची मराठी भाषा ही महाराष्ट्र गीतातील बोलीभाषा आणि ग्रामीण भाषा यामुळे जगणार आहे, समृद्ध होणार आहे. भाषेच्या श्रीमंतीत जगायचं असेल तर घराला वाचनाचा चौरंग हवा. भाषा ही सुंदर असून तिच्याकडे जिव्हाळ्यानं पहा, असंही दवणे यांनी उपस्थितांना सांगितलं. आपल्या ठाणे जिल्ह्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केल्याबद्दल त्यांनी महापालिकेचंही कौतुक केलं. दैनंदिन व्यवहारामध्ये मराठी भाषा समृद्ध करणाऱ्यांमध्ये माझा किती सहभाग आहे याची जाणीव जरी प्रत्येकानं ठेवली तरी आपली मायमराठी समृद्ध होणार असल्याचं ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं 14 जानेवारीपासून मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं निरनिराळ्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आले. यामध्ये प्राध्यापक निर्मोही फडके यांच्या जगू मराठीचे रंगी या विषयावरील व्याख्यानानं पंधरवड्याचं उद्घाटन झालं. त्यानंतर महापालिका परिसरात ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच नरेंद्र बळाळ सभागृहात नवीन आणि जुन्या पुस्तकांचं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं होतं. त्यात प्राच्यविद्या अभ्यास संस्था, साहित्य अकादमी, मॅजेस्टिक बुक डेपो, वयम मासिक, सुधांश पब्लिकेशन यांच्या दालनांचाही समावेश होता. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांच्या सुलेखनाची कार्यशाळाही या काळात आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थी गटात कविता वाचन स्पर्धेत प्रगती शिर्के, हर्षिता बिडवई, गद्य वाचन स्पर्धेत तनुजा कदम, दिवाकर खांडेकर, कथाकथन स्पर्धेत हार्दिका गांगोडा, तनया म्हात्रे, वक्तृत्व स्पर्धेत वरुण यादव, चिन्मयी करंजकर आदीही विजेते ठरले. शिक्षक, महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्या गटात निबंध स्पर्धेत मिलिंद पाटील, डॉ. मयुरी नवथळे, शुभांगी केसवानी, चित्रा पाटसुते, नीता नवले, अमेय कुंभार, माधुरी बागडे, श्रुती सावंत आदीही उभी विजेते ठरले. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्रदान करण्यात आल्यानंतर ठाणे महानगरपालिकेनं मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित केला होता. या दरम्यान विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये वक्तृत्व स्पर्धेत मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेतील तृतीय वर्ष विद्यार्थिनी पल्लवी निलेश मंडलिक हिला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं.
या स्पर्धेत एकूण 47 स्पर्धक होते. नर्सिंग ट्युटर चित्रा पोळेकर यांना शुद्धलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालं. हे पारितोषिक प्रदान करताना जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांच्यासोबत लेखक प्रवीण दवणे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, त्याचबरोबर उपायुक्त जी गोदेपुरे तसंच ठाणे विभागाचे संपादक मिलिंद बल्लाळ, उपायुक्त आरोग्य बिरारी आदी देखील उपस्थित होते. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यावरही आपलं लक्ष केंद्रित केलं असून तिथेही प्रभावी कामगिरी करण्याचा त्यांचा निर्धार आहे. गणेश नाईक हे पूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले असून त्यांना पुन्हा या जिल्ह्यात सक्रिय होण्याची इच्छा आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी दर 3 महिन्याला 2दा जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतलाय. त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातही 2 महिन्यातून एकदा जनता दरबार भरवण्याचा त्यांनी संकल्प केलाय. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांचा अधिक सक्रिय सहभाग राहणार आहे. ठाणे जिल्हा राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या जिल्ह्यात 7 महानगरपालिका येत असल्यामुळे कोणत्याही पक्षासाठी येथे वर्चस्व मिळवणं फार महत्त्वाचं ठरतं. मंत्री गणेश नाईक हे पूर्वी शिवसेनेत होते आणि त्यावेळी त्यांचे ठाणे जिल्ह्यावर विशेष लक्ष होतं. आता भाजपमध्ये असतानाही त्यांची ठाणे जिल्ह्यातील राजकीय पकड मजबूत करण्याची इच्छा दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला मानला जातो. मात्र गणेश नाईक यांच्यासारखे अनुभवी नेते ठाण्यात पुन्हा सक्रिय होत असल्यानं भाजप आणि शिंदे गटामधील अंतर्गत समीकरणं बदलण्याचीही शक्यता आहे. हे बघा, बाब अशी आहे की हे महायुतीचं सरकार आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे महायुती सरकार कार्यरत आहे. या ठिकाणी लहान मुलं, तरुण, प्रौढ, ज्येष्ठ या सर्वांनाच पुढे पुढे सामर्थ्य देण्याचं काम प्रामुख्याने महिला वर्गाला म्हणजे लाडकी बहीण ही संज्ञा घेऊन या ठिकाणी आता महाराष्ट्र थांबणार नाही. तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल, शक्तिमान होईल, प्रकाशमान होईल. आणि अशा करता त्या ठिकाणी तर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे. ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल. नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर महिन्याला जनता दरबार लावेल. शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे. या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही. भारतीय जनता पक्ष, एकनाथजी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्यकाल उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सगळे झटणार आहोत. भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष आणि स्वामी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ठाणेकरांना मदतीचं आवाहन केले. 1 फेब्रुवारी रोजी महेश कदम यांचा वाढदिवस होणार नसून पुष्पगुच्छ, हार, फुलं न आणता लहान मुलांना शालेयोपयोगी वस्तू, गरजूंना मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. यानिमित्त ठाण्यातील आधार हॉस्पिटल येथे कर्करोगानं ग्रस्त असलेले शिवराम भोसले यांना महेश कदम यांनी स्वतः मदत करत ठाणेकर नागरिकांना मदतीचं आवाहन केले. यावेळी रुग्ण शिवराम भोसले त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. गेल्या 1 महिन्यापासून सोलापूरचे शिवराम भोसले हे आधार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मात्र उपचाराचा खर्च न परवडणारा असल्यानं महेश कदम यांनी स्वतः मदत करून ठाणेकर नागरिकांनाही मदतीचं आवाहन केले. सोलापूरचे सुपुत्र शिवराम नामदेव भोसले या 34 वर्षाच्या तरुणाला गेली महिना ते 1.5 महिन्यापासून या मानव आधार फाउंडेशनने आधार हॉस्पिटल हे ट्रीटमेंट करतायत. आणि आतापर्यंत ह्या शिवरामला जो काय कर्करोगाचा ट्यूमर जो शौचच्या जागी झालेला तो ट्यूमरची पूर्णपणे यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे. पण याच्या पुढचा खर्च जो असणार आहे तो केमोथेरपीचा खर्च या शिवरामला व्हावा म्हणून आपण ठाणेकरांना एक विनंतीपूर्वक आवाहन केलंय की सोलापूरच्या सुपुत्राला आपला ठाण्याचा पाहुणा म्हणून भविष्यात ठणठणीत बरा होऊन त्याला सोलापूरला पोचवावा ही सगळ्यांना विनंती. आणि 5, 50, 100, 500, 1000, 2000, 5000 जे आपल्या यथाशक्ती इच्छा असेल तशी शिवरामला
मदत करावी, एवढी मोठी ट्युमरची सर्जरी त्याच्यावरती झालेली आहे. एवढं 1 वर्षाचा हा आजार घेऊन तो स्वतः जगत होता. घरची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबातला, आपल्या गाई म्हशी विकून तो स्वतः रिक्षा विकून तो आज आपल्या आईला धर्मपत्नीला घेऊन आज गेली 1.5 महिना त्या इथे राहतोय. निशुल्क 1 रुपयाचा खर्च न करता सुनील चौधरी आणि त्याची टीम त्याची शुश्रूषा करतायत. पण महत्वाचा कर्करोगानंतरची जी शस्त्रक्रिया असते ती डॉक्टर सुशील दुबे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आणि त्याला प्लॅस्टिक सर्जनच्या माध्यमातून त्याच्यावर प्लॅस्टिक सर्जरी केली. पण भविष्यात होणारा केमोथेरपीचा खर्च ठाणेकरांनी उचलावा म्हणून आज स्वामी फाउंडेशनतर्फे त्याला 15,000चा धनादेश आपण या पेटीमध्ये दिलेला आहे. आम्ही ठाणेकरांना विनंती करेन की आपणही आपल्या ऐपतीप्रमाणे शिवरामला या केमोथेरपीचा खर्च करून एक माणुसकीचा एक नवीन पायंडा पाडावा. कारण ठाणेकर हा आपला भावनिक आहे, सामाजिक आहे आणि जेव्हा जेव्हा कोणाला गरज असते तेव्हा ठाणेकर भरभरून मदत करतो. तसं आपल्या शिवरामने मदत करावी. धन्यवाद. ठाण्यातील सांस्कृतिक केंद्र असलेल्या रामगणेश गडकरी रंगायतांच्या दुरुस्तीचं काम सुरू झालंय. परंतु आता नव्यानं होऊ घातलेल्या रंगायतांमध्ये आरामदायी खुर्च्यांचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. त्यामुळे रंगायतांमधील आसन क्षमता कमी होणार असून आता 960 प्रेक्षक बसू शकणार असल्याची माहिती पुढे आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅप्सूल लिफ्ट, 2 वाढीव शौचालय आणि 47 वर्षांनंतर येथील पडदा बदलला जाणार असून त्याच महिलेला पुन्हा तसाच पडदा बनवण्याचं काम देण्यात आले. 1978 मध्ये बांधलेल्या रंगायतांची आसन क्षमता सध्या 1080 एवढी आहे. पूर्वी आखूड येथे खुर्च्या होत्या, त्यामुळे बसण्यासही रसिकांना त्रास होत होता. आता इथे आरामदायी खुर्च्या बसवल्या जाणार आहेत, त्यामुळे आसन क्षमता 120 ने कमी होणार आहे. याशिवाय या ठिकाणी येणाऱ्या ज्येष्ठांना आता पायऱ्या चढाव्या लागणार नाहीत. त्यांना या ठिकाणी पारदर्शक पद्धतीची कॅप्सूल लिफ्ट उपलब्ध करून दिली जाणार आहे. सध्या या ठिकाणी अवघ्या 2 ते 3 तिकीट खिडक्या आहेत, परंतु आता या खिडक्यांची संख्या वाढवली जाणार आहे. या ठिकाणी आता 6 खिडक्या होणार आहेत. गडकरी रंगायतांचा पडदा खादी आणि गादीच्या कापडाचा वापर करून 47 वर्षांपूर्वी अवघ्या 20,000 नंदाचारी या विद्यार्थिनी असताना त्यांनी तयार केला होता. परंतु आता त्याच पद्धतीचा अगदी तसाच पडदा तो देखील नंदा यांच्याच हातून तयार करण्यासाठी पालिकेनं पावलं उचलली आहेत. त्यानुसार आता पडद्याचं कामही सुरू झालं असून त्यावर 22 लाख रुपये खर्च होणार आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यातील चरई, लोकमान्य आणि परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी आज आमदार संजय केळकर यांनी ठाणे महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीत उपायुक्त मनीष जोशी हे देखील उपस्थित होते. पाणी पुरवठ्यातील अडचणी, कमी दाबाने येणारं पाणी तसंच इतर नागरी समस्यांवर सखोल चर्चा झाली. या बैठकीनंतर आमदार केळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनासोबत समन्वय साधत असल्याचंही सांगितलं. त्यांनी लवकरच या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचंही आश्वासन दिलं. ठाणेकरांना नियमित आणि समाधानकारक पाणी पुरवठा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि पायाभूत सुविधांवरील ताण पाहता या समस्या मार्गी लागण्यासाठी पालिकेने त्वरित कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी कार्यकर्त्यांनी केली आहे. त्या ठिकाणी काही दुरुस्त करायला लागेल, काही ठिकाणी चोकअप झाल्यामुळे देखील पाणी पुरवठा सुरळीत होत नाहीयेत. तर त्या ठिकाणी महापालिका नवीन लाईन टाकण्याचं त्यांचं धोरण पण आहे आणि त्याप्रमाणे जिथे आवश्यकता आहे तिथे टाकण्याचा आमचा
पाठपुरावा सुद्धा आहे. आता तळईचं जे आहे तिथे पण आता ते नवीन पाईपलाईनचं जोडणीचं काम सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे हे करण्याची गरज आहे. पोस्टासंदर्भात